नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, वास्तुशास्त्रामध्ये दिशांना केवळ भौगोलिक महत्त्व नसून त्या ऊर्जेचे प्रमुख स्रोत मानल्या जातात. घराची दिशा ही दक्षिण दिशा अत्यंत संवेदनशील मानली जाते, कारण या दिशेचा स्वामी यम आहे आणि तिचा प्रतिनिधी मंगळ ग्रह आहे. जेव्हा या दिशेनं असंतुलन निर्माण होतं तेव्हा त्याचा थेट परिणाम घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर आणि आयुष्यावरती होत असतो. तर अशा वेळी कोणती काळजी घ्यावी हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय. दक्षिण दिशेचं नैसर्गिक स्वरूप आणि दोष आधी जाणून घेऊयात. दक्षिण दिशा ही पृथ्वी आणि अग्नी तत्वाचा संगम आहे. ही दिशा ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी आणि स्थिरतेसाठी महत्त्वाची असते. जर ही दिशा उत्तरेपेक्षा अधिक काळ उघडी असेल तर घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही. दक्षिण दिशेमध्ये काही वास्तुदोष निर्माण होतो. म्हणजेच काय की चुकीच्या ठिकाणी दरवाजा. यम पदातून येणारा प्रवेश नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देत राहतो. त्यानंतर पाण्याचे स्रोत. जर या दिशेला विहीर, बोरवेल किंवा सांडपाण्याची टाकी असेल तर ते अत्यंत घातक मानलं जातं. त्यानंतर जर दक्षिण दिशेला उघडी जागा असेल, म्हणजेच कसं, दक्षिण दिशा उत्तर किंवा पूर्वेपेक्षा जास्त उघडी असेल तर सखल असणं हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे दक्षिण दिशेचा दरवाजा हा जास्त वेळ उघडा ठेवू नये. तर मग अशा पद्धतीनं मंगळ हा रक्ताचा कारक आहे. जर दक्षिण दिशा दोषपूर्ण असेल तर मंगळाच्या प्रभावामुळे रक्तातील अशुद्धता, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते. तर मग आता दक्षिण दिशा ही उंच आणि जड का असावी? तर आरोग्य आणि धनधान्याच्या वृद्धीसाठी वास्तुशास्त्रामध्ये एक मूलभूत नियम आहे. उन्नत्ता दक्षिणा शास्ता नीचा चौरोत्तरा तथा. म्हणजे ज्या घराची दक्षिण दिशा उंच आणि उत्तर दिशा सखल असते तिथं आरोग्य नांदतं. वैज्ञानिकदृष्ट्या दक्षिण दिशा उंच असल्यास सूर्याची प्रखर अल्ट्राव्हायोलेट किरणं थेट घरात शिरत नाहीत, ज्यामुळे घराचा थर्मल बॅलन्स बनून राहतो आणि तुमची रोगकारक प्रतिकारक शक्ती टिकून राहते. आता तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी काही महत्त्वाचे वास्तू नियम आहेत ते पहा. जर तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेमध्ये दोष असेल तर तो दूर करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला करायला हव्यात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जडत्व वाढवा. ही दिशा नेहमी उत्तर आणि पूर्व दिशेपेक्षा जड ठेवावी. तिथे जड कपाटं, तिजोरी किंवा फर्निचर तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर रंगसंगती. या दिशेला लाल, गडद, पिवळा किंवा तपकिरी रंग वापरावा. निळा किंवा काळा रंग टाळावा, कारण निळा रंग पाण्याचं प्रतीक आहे जे अग्नी तत्वाच्या विरुद्ध आहे. त्यानंतर पाण्याचं कारंजं टाळा. दक्षिण दिशेला चुकूनही मत्स्यालय म्हणजेच ॲक्वारियम किंवा पाण्याचे शोपीस ठेवू नका. त्यानंतर दक्षिणेला डोकं करून झोपल्यानं तुमचं आयुष्य वाढतं, मात्र तिथे दोष असल्यास पाय करून झोपल्यानं तीव्र मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं तुम्ही यावरती उपाय करू शकता. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.